अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटांमध्ये तणाव। आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको, पोलिसांचा राडा, करणाऱ्यांवर लाठीचार्ज। अहिल्यानगरमधील राडा हा षडयंत्र। अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज। पुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता। बीडमधील सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर। आष्टी तालुक्यामधील हिंगणामधील 13 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं। गोदावरीला आलेल्या महापुरामुळे राजापूर गावात शिरलं पाणी। राजेश्वर मंदिर पाण्याखाली। संभाजीनगरमधील पैठणला पावसाचा तडाखा। पैठणच्या संतनगर भागातील पाणी ओसरल्यानंतर घरं पडायला लागली। मोल मजुरी करून बांधलेली घरं पडत असल्यामुळे नागरिक बेघर। उजनी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीमध्ये 86,600 क्युसेकनं विसर्ग। भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जायकवाडीमधील विसर्ग वाढवला। गोदावरी नदीमध्ये 2,64,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांचा पुराचा धोका आणखी वाढला। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र सीना नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सीना आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महामार्ग बंद। तरड गावातील पाणी ओसरण्यास सुरुवात। नांदेडमध्ये पूरस्थिती कायम। गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट। मुसळधार पावसाची शक्यता। प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर पहाटेपासून काही भागांमध्ये पावसाची विश्रांती। नाशिकच्या गंगापूर धरणामधून 10,988 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। चाळीमध्ये साठवलेला कांदा सडू लागला। नदीवरील पुलाला सुद्धा भगदाड। इगतपुरी शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ। विपश्यना केंद्र फणसवाडी रस्ता गेला पाण्याखाली। फणसवाडी, चांदवाडी, आवळखेड इत्यादी वाड्यांचा शहरांशी संपर्क तुटला। भीमा नदीत वाहून गेलेल्या कारला बाहेर काढलं। कारमध्ये अडकलेल्या एकाचा मृत्यू। जालना जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांमध्ये साचलं पाणी। केळी बागा जमीनदोस्त। खबरदारीचा उपाय म्हणून 8,499 नागरिकांचं करण्यात आलं स्थलांतर। अलमट्टी जलाशयामध्ये 7.556 टीएमसी गाळ साचल्यामुळे साठवण क्षमता झाली कमी। कर्नाटक अभियांत्रिकी संशोधन केंद्राचा अहवाल। कर्नाटकाने उंची वाढवण्याऐवजी गाळ काढण्याची गरज। रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष कायम। सुनील तटकरेंबाबत बोलताना महेंद्र दळवींची जीभ घसरली। आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता कमीच। काँग्रेसची दीक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह पदयात्रा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी यांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात होणार। अमरावतीमध्ये सकल धनगर समाजाकडून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन। एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज बांधवांचा घंटानाद।
मुंबईमध्ये मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीत असल्यामुळे मनसे पदाधिकारी आक्रमक. अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं. बदलापूरमध्ये मनसैनिकांचा परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप. मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे करण्यात आली मारहाण. दिल्ली भाजपच्या नवीन कार्यालयाचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन. दिल्ली भाजपला 45 वर्षांनंतर स्वतःचं कार्यालय मिळालं. दीनदयाल उपाध्याय मार्गावर उभारलं 5 मजली भवन. आशिया चषकाला टीम इंडियाचा पाकवर विजय तिलक. फायनलमध्ये पाकला धूळ चारली. संपूर्ण आशिया कपमध्ये टीम इंडिया अपराजित. विजयानंतरही टीम इंडियानं पाकच्या नखवीकडून ट्रॉफी घेतली नाही. विनर ट्रॉफीचं सेलिब्रेशन करत पाकला सणसणीत लगावली. टीम इंडियाच्या कृतीनं भारतीयांची मनं जिंकली. केरळमधील भाजपा प्रवक्त्याची राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी. राहुल गांधींच्या छातीत गोळी घालण्याची पिंटू महादेवन यांची धमकी. काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांचं अमित शहांना पत्र.